गव्हाच्या पिठामध्ये फक्त 2 अंडी घालून आज आपण एकदम भन्नाट असा नाश्त्याचा प्रकार बनवत आहोत, तो म्हणजे अंडा पराठा। तर हो, आज आपण एकदम चविष्ट आणि वेगळ्या पद्धतीने अंडा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत। जर का तुम्हाला कधीतरी जेवण बनवायचा कंटाळा आला तर अशी ही एकदम झटकीपट 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता। किंवा बॅचलर मुले असतात, त्यांना जेवण बनवता येत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट अशी रेसिपी आहे। किंवा हा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी सुद्धा हा पराठा देऊ शकता। किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी जरी तुम्हाला हा पराठा बनवायचा असेल तरी सुद्धा हा तुम्ही पराठा बनवू शकता। तर आता हा पराठा कसा बनवायचा ते लगेच बघूया। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर चला, वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सगळ्यात आधी अंड्याचा पराठा बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया। तर आता हे घेतलेलं पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे। आता आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये इथं मी एका वाटीमध्ये 2 अंडी फोडून घेतलेली आहेत, तर ती आता घालायची आहेत। आता ही अंडी आपण छान अशी विस्करने या पिठामध्ये एकजीव करून घेऊया, चांगली मिसळून घेऊया। अंडी आधी आपण पिठामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आणि मगच आपल्याला पाणी घालायचं यामध्ये। तर असा हा विस्कर प्रत्येकाकडे असतो, तर असं विस्करने छान आपल्याला हे सगळं यामध्ये एकजीव व्हायला मदत होते, म्हणून आपण शक्यतो असा विस्कर वापरायचा। आता अंडी छान पिठामध्ये मिक्स करून घेतली, त्यानंतर आता आपल्याला ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथं मी 1 वाटी भरून एवढं पाणी घेतले। तर पाणी पण आपण या पिठामध्ये घालत असताना एकदम घालायचं नाही, तर थोडं थोडं पाणी घालून आपण छान याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी पाणी अगदी अचूक प्रमाण आहे। तर आता सगळं शिल्लक राहिलेलं पाणी आता मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान आता आपण याचं बॅटर तयार करून घेऊया। अजिबात आपल्याला यामध्ये गुठळ्या वगैरे ठेवायचे नाहीत, छान अशा मोडून घ्यायचे। आणि तुम्ही बघू शकता आता इथं मी छान असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। यामध्ये मी अजिबात एकही गुठळी शिल्लक ठेवलेली नाही आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशी आहे। तर अगदी सरसरीत असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये काही जिन्नस घालायचे आहेत, तर इथं मी पाव चमचे एवढी हळद पावडर घातलेली आहे। तर आधी आपण काही भाज्या घालूयात आणि मसाले आपण मग नंतर घालूया। तर इथं मी एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। अर्धा टोमॅटो इथं बारीक असा कट करून घेतलेला आहे। तुम्ही ज्या काही भाज्या यामध्ये ॲड करणार असाल त्या सगळ्या आपण यामध्ये एकदम बारीक अशा चिरून घालायच्या आहेत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। आता मी घेतलेल्या ह्या मिरच्या थोड्याशा तिखट कमी आहेत, त्यामुळे इथं मी प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे। पण तुमच्या मिरच्या जर जास्त तिखट असतील तर थोडंसं प्रमाण कमी करू शकता। आणि मुलांसाठी जर बनवत असाल तर मिरच्या थोड्या खलबत्त्यामध्ये ठेचून मग यामध्ये घालू शकता। अर्धा चमचा जिरे घेतले आहेत, जिऱ्याऐवजी तुम्ही जिरा पावडरसुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे, तर ही मिरची पावडर अजिबात तिखट नसते। आता जर तुमच्याकडे ही मिरची पावडर नसेल तर तुम्ही मग कोणतीही तुमच्याकडे असेल ती वापरू शकता, पण प्रमाण मात्र थोडंसं तुम्हाला इथं कमी करायचं आहे। तुम्ही इथं अर्धा चमचा घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर मी इथं एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे। आता आपल्याला हे सगळ्या भाज्या, हे सगळं साहित्य आपल्याला या पिठामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे। तर विस्करनेच इथं मी छान असं हे मिक्स करून घेते, म्हणजे छान असं पटकन मिक्स होतं। तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यासाठी 1 वाटी एवढं पाणी मी इथं वापरलेलं आहे आणि अगदी परफेक्ट अशी मला या बॅटरची कन्सिस्टन्सी वाटते। जर तुम्हाला अजून यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही 1 ते 2 चमचे यामध्ये पाणी ॲड करू शकता, कारण बऱ्याच वेळा गव्हाच्या पिठावरती सुद्धा अवलंबून असतं आणि तुम्ही वाटीमध्ये पीठ कशा पद्धतीने भरलेलं आहे त्यावरती सुद्धा अवलंबून असतं। तर आता लगेच आपण याचे पराठे बनवायला घेऊया। तर तुम्हाला दिसत असेलच की गॅसवरती आता मी इथं नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता आपल्याला या तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे
तर 1 ते 1.5 चमचा एवढं तेल मी या पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे. तेल सगळीकडे असं तव्याला किंवा पॅनला असं आपण पसरवून घ्यायचं आणि मगच आपल्याला यामध्ये बॅटर घालायचं आहे. तर इथं मी पळी ते 1.5 पळी एवढं बॅटर यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर कडेपासून मध्यभागी आपल्याला बॅटर सोडायचं आहे. आधी कडेला सोडलं की मध्यभागी सोडायला सोपं जातं. आता आपल्याला हा पराठा लो टू मीडियम फ्लेमवरती फक्त 2 मिनिटच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि फक्त आपल्याला 2 मिनिटासाठी हा पराठा लो टू मीडियमच्या मध्ये गॅस ठेवून आपल्याला हा पराठा फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता बरोबर इथं 2 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता पराठा आपला इथं छान असा भाजला गेलेला आहे. तर अशा कडा आपोआप उचलायला लागल्या की समजायचं पराठा आपला छान असा भाजला गेलेला आहे. अशा कडा उचलायला लागल्या की मगच आपण हा पराठा पलटवून घ्यायचा आहे. आता वरून पण थोडंसं तेल घालूया म्हणजे वरची साईड सुद्धा छान अशी भाजली जाईल. आता हा पराठा आपल्याला लगेच पलटवून घ्यायचा आहे आणि वरची साईड सुद्धा आपल्याला फक्त 2 मिनिटासाठीच भाजून घ्यायची आहे. आणि आता इथं बघू शकता खालची साईड आपली किती छान अशी भाजली गेलेली आहे. छान असा आपला हा पराठा भाजला गेला आहे. आता याच पद्धतीने आपल्याला वरची साईड सुद्धा फक्त 2 मिनिटासाठी झाकण ठेवून छान अशी भाजून घ्यायची आहे. आता 2 मिनिटं इथं झालेली आहेत आणि आता झाकण काढूया. तर दुसरी बाजूसुद्धा आता इथं मी 2 मिनिटं भाजून घेतलेली आहे. आणि जर का तुम्हाला असा कुठेतरी कच्चा वगैरे वाटत असेल तर तुम्ही उलटण्याने तुम्ही असा थोडासा अलटून पलटून भाजून घेऊ शकता, असा थोडा दाबून दाबून. पण तुम्ही बघू शकता हा पराठा आपला किती छान असा भाजला गेलेला आहे. अजिबात तुम्हाला इथे कुठेही तुम्हाला इथे कच्चा वगैरे वाटत नसेल किंवा करपलेला सुद्धा नाही. छान असा अगदी परफेक्ट असा इथं भाजलेला आहे. आता हा लगेच भाजलेला पराठा आपण एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया. तर बघू शकताय किती मस्त असा हा आपला अंड्याचा पराठा इथं तयार झालेला आहे. तर अजून एक पराठा मी तुम्हाला इथं तयार करून दाखवते. आता परत आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि मगाच्या सारखंच आपल्याला कडेपासून मध्यभागी असं हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. तर पळी ते 1.5 पळी एवढं आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे. आधीच्या पराठ्यासारखाच हा सुद्धा पराठा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच 2 मिनिटं छान असा शेकून घ्यायचं आहे. आणि आता 2 मिनिट झालेले आहेत आणि परत आपण झाकण काढून बघूया. तर तुम्ही बघू शकता अगदी आधीच्या पराठ्यासारखाच हा सुद्धा पराठा आपोआप याच्या कडा उचललेल्या आहेत. अशा कडा उचलले की 1 ते 1.5 चमचा वरून परत आपण तेल घालायचं आणि पराठा मग आपण परतवून घ्यायचा. पराठे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही. एक साईड 2-2 मिनिटं भाजली की पटकन असा भाजला जातो. आता पराठा पलटल्यानंतर परत यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता दुसरी बाजूसुद्धा छान शेकून झालेली आहे आणि आता तुम्हाला मी पराठा हा सुद्धा पलटवून दाखवते. तर बघू शकता अगदी आधीच्या पराठ्याप्रमाणेच हा सुद्धा पराठा तयार झालेला आहे. अगदी छान असा आपला हा पराठा दिसतोय. सकाळच्या घाई गडबडीत असू देत किंवा नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही अशा पद्धतीचे पराठे नक्कीच देऊ शकता. आणि आपण यामध्ये अंडी घातलेली आहेत त्यामुळे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा आपला हा पराठा आहे. मुलांसाठी तरी एकदम उत्तम असा आहे. या पराठ्यामध्ये तुम्ही अजून कोणत्याही वेगवेगळ्या तुम्हाला भाज्या आवडत असतील तर त्यासुद्धा तुम्ही भाज्या यामध्ये ॲड करू शकता. कारण बऱ्याच वेळा मुलं भाज्या खायला बघत नाहीत. तर सिमला मिरची, गाजर वगैरे असं यामध्ये तुम्ही ॲड करून सुद्धा हा पराठा बनवू शकता. किंवा अजून जर तुम्हाला कोणत्या वेगळ्या भाज्या जर घालून पराठा बनवायचा असेल तरी सुद्धा तुम्ही हा पराठा बनवू शकता. किंवा तुम्हाला कधीतरी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा झटपट असा हा अंड्याचा पराठा नक्कीच करून खाऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी बॅचलर मुली असतात त्यांच्यासाठी तरी एकदम उत्तम अशी ही रेसिपी आहे. बऱ्याच जणांना जेवण बनवता येत नाही किंवा जेवण बनवायचा कंटाळा येतो. तर अशा वेळेस तुम्ही या पद्धतीचे पराठे नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला खरंच खूप आवडतील. एकदा जर बनवले तर नेहमीच बनवून खाल. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी ही आजची रेसिपी तुम्ही कुठून बघताय म्हणजे कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघताय हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि नेहमीप्रमाणेच रेसिपी थोडी जरी कुठेतरी तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि शेअर करा हा आजचा व्हिडिओ खास करून बॅचलर मुला मुलींना. धन्यवाद.